तर चला आता 30 किलो चिकन ना कटिंग करू जा। अख्खा कोंबडा आणलाय मला वाटतं यांनी। तर दोन दोन पार्ट केलेत खोक्याचे। 30 किलो चिकन आहे। 30 किलोची रेसिपी बघूया आज। चला ही आमची वाढपी मंडळी तयार आता। हे काय आणलं डिगू दाखव तरी मेल्या। डाळ आणला ना डिगून। बाबू काय आणलं? भाजी, चवळीची भाजी। चवळीची भाजी आणला ना। नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो रोंबाटहून जवळजवळ 2-3 दिवस झाले। आज बुधवार आहे आणि आज पोस्ट आहे। तर पोस्टाचा व्हिडिओ बाकी होता फक्त, तर तो पण बघायला मिळेल। तर शिमग्याचा खेळ संपला ना की नैवेद्य वगैरे दाखवण्याची परंपरा आहे आपल्याकडे कोकणात बहुतेक ठिकाणी। म्हणजे संध्याकाळी गाव जेवण पण असतं, चिकन वगैरे पण असतं। तर पोस्ट बोलतात त्याला आपल्याकडे। तर आज संध्याकाळी आहे त्याच्यामुळे चाललोय मंदिरात। तर चला इकडे खाली चाललोय मंदिराकडे। भावेश पाऊस किती पडलो रात्री? अचानक पाऊस पण पडला रात्री बराच। तर आता जरा गरम जास्त व्हायला लागले। होय, तर इकडे चिकन आलेलं आहे। होय काय या म्हणजे कापूचा विषय बाकी आहे भावेश। किती आहे? 30 किलो? म्हणजे 30 किलो चिकनची रेसिपी बघूक मिळत आज। भावेश उचल। तर चला आता 30 किलो चिकन ना कटिंग करू जा। अख्खा कोंबडा आणलाय मला वाटतं यांनी, बारीक करूक लागत। तर इकडे बाकीचं जेवण झालंय। भावेश दाखव याच्यात काय आहे? भात आहे, याच्यात भात आहे। एवढा मोठा टोप भात आहे। ह्याच्यात बघ काय आहे? ह्याच्यात डाळ आहे। ह्याच्यात काय? भाजी। म्हणजे बाकीचं जेवण झालंय। ह्याच्यात भाजी आहे। भाजी कमी आहे। कसं म्हणजे चिकन आहे म्हटल्यावर भाजी कमी लागते। फक्त चिकन बनवायचं आहे, त्याआधी कटिंग करायला लागेल, बारीक करायला लागेल। तर चला इकडे चिकन आलेलं आहे, चिकन बारीक करूया आता पटापट। इकडे बाबू आहे, बाबू पण चांगलं चालू आहे लगेचच। चिकन आणल्या माणूस भेटलो का मग खतरनाकच, तर लगेच बारीक करतो। हो चिकन का हात लावित नाही ना, त्याच्यामुळे तो बसलो टेबलावर डायरेक्ट जाऊन। तर 2-2 पार्ट केलेत खोक्याचे। 30 किलो चिकन आहे। 30 किलोची रेसिपी बघूया आज। शाबास बघ तर बारीक करायचंय। गावाला बनवायचं असेल ना पूर्ण तर बारीक पीस होतात छोटे। कोयता बाबा आपल्याकडं हातावर येतील, निहाराकडचे असतील वाटतं ते। मेन मला काय सगळं बरेच पीस असते मला वाटतं ना। किती पीस तेवढं? 20 दुकानात की चिकन कोण लागत नाही। तर बारीक करूचा काम चालू आहे, बरोच वेळ लागत। तर बारीक करूया आधी, नंतर भेटू। शेप अजून कोण फिक्स नाही, नंतर दाखवतोय। हे सगळं मांस आहे, बोनलेस आहे। तर बाबून इकडं ना काम घेतलं ना साकटूचा जरा हातात। तर बहुतेक काम झालंय, 5 मिनिटाचं काम बाकी आहे फक्त। तर आजच्या चिकनचा शेप इकडे गोटू दादा आहे। मीठ लावू दे म्हणजे 2 शेप आलं, 2 शेप आहे, 2 शेप मिळून कर। गेल्या वर्षी पण येत होतं
गेल्या वर्षी पण यांनीच बनवलेलं चिकन. हे मीठ आहे आधी, मीठ मसाला लावायचं काम चालू आहे चिकनला बिग क्वांटिटी मध्ये. मीठ चिकन मसाला एव्हरेस्टचा. ही हळद आहे. भाई आपण साधारण 5 किलो पर्यंत बनवतो ना. आपली क्वांटिटी जास्तीत जास्त 5 किलो असता. ही जरा लयच जास्त, 5 पटीने जास्त. त्याच्यामुळे रेसिपी बघून ठेवतो. हे काय आहे? हा गरम मसाला आहे. मग अशी चिकन मसाला टाकलेला, हा गरम मसाला आहे. मिरची पावडर आहे, मिरची पावडर काश्मीरी. होय, काश्मीरी म्हणजे तिखट कमी असते, लाल जास्त असते. काश्मीरी मिरची पावडर. इकडे दाखव जरा पेस्ट. इकडे ना आलं लसूण पेस्ट आहे. ही बघा किती क्वांटिटी मध्ये आहे आणि बनवलेली आहे इथेच. ही आलं लसूण पेस्ट. काश्मीरी लाल लाल गुंड नको बस झाला. तर बाकीची इकडे तयारी झाली आहे. हे बघा एवढा चिरलेला कांदा आहे, कढीपत्ता आहे. बरीच म्हणजे कढीपत्ता टाकत नाही, पण बरीच म्हणजे टाकते पण कढीपत्ता. नाहीतरी लोक कमेंट करतात कधी कधी. तर हे तेल टाकलंय 1 पिशवी, म्हणजे 1 लिटर. 1 लिटर तेल आलं. इकडे टाकलाय कढीपत्ता आणि कांदा आणि मिरची होती. तर कांदा वगैरे सर्व टाकलंय, मिरची, कांदा, कढीपत्ता आहे. तर कांदा लाल होऊ दे, जरा भाजू देत. तर इकडे नाही बघा, हे एवढं वाटप तयार केलेलं आहे. सुकं खोबरं आहे याच्यात, सुकं खोबरं, कांदा, लसूण वगैरे आहे. हे पण केलेलं आहे. आणि हे ओलं खोबरं आहे. आपल्याकडे चिकन मध्ये ओलं खोबरं वापरतात, आपण नाही वापरत फक्त. येस. तो मसाले ऍड करूया. मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, चिकन मसाला आहे, चिकन मसाला. तर आता चिकन टाकूया. चिकन, तर चिकन ऍड केलंय. सगळा फिरला नाही, त्याला 2 अनुभव आहे. आता दोघांनी चमचो केला, तो येऊ दोघांनी बघूया. तर हे वाटप आहे आणि ओलं खोबरं. ह्या धुवून घे व त्याच्यात पाणी. पाणी थोडस अजून लागत जरासाठी. बस बस बस. तर हे टाकलं वाटप.
हात भाजत फिरवा आता. काय हाताने फिरवतोस की काय? आता ह्या गरम लागता. पाणी हवा ठेवलं की पाणी सुटत. होय. तर हे पाणी आहे मसाल्याचंच. तर एकदम मिक्स केलंय सगळं. हे बघा. तर चिकनमध्ये जास्त पाणी टाकलं नाही, पाणी सुटेल. आता झाकण ठेवूया, मग थोड्या वेळाने पाणी सुटेल. गॅस थोडासा स्लोच ठेवलाय. तर बघूया आता चिकन कधी शिजतंय ते. फोडणीला टाकलंय, पाणी टाकायला लागेल कदाचित नंतर, पण आधी पाणी किती सुटतंय बघूया. तर चिकन इकडे रेडी झालंय. वरून कोथिंबीर टाकली बघा. हे बघा, असं रश्शावालं चिकन आहे. म्हणजे आपण वाळत बनवतो ना तसंच रश्शावालं चिकन आहे मस्तपैकी. एकच नंबर. रात्री सांगता येतो का टेस्ट कशी आहे ती जेवताना? चला मित्रांनो, 7 वाजायला आले. चिकन तर झालंय, म्हणजे सगळं जेवण रेडी झालंय. तर आता घरून येऊया थोड्या वेळानंतर जेवायला. सगळी मंडळी येऊ पण वेळ लागत. साधारण किती वाजता जेवण होईल बाबू? 8 साडेआठ वाजतील ना? 8 साडेआठ वाजतील. चला, ही आमची वाढपी मंडळी तयार. आता हे काय आणलं डिगू? दाखव तरी मेल्या. डाळ आणला ना डिगून. बाबू काय आणलं? भाजी. चवळीची भाजी. चवळीची भाजी आणला ना. मग मी जेव बसू की बाबू? नाही रे, थांबतो मी, नंतर जेवू आपण आरामात. आणजा काहीतरी मग तू. संधू इकडे भात आणलाय. तर इकडे गंप्या आहे. गंप्या, भात वाढूक तुका पाठवलेलो की मोबाईलवर? हा बघा, हा आला. हा म्हणतो काकासोबत जेवणार. इकडे बघ, कोणासोबत जेवणार? माझ्या बरोबर जेवणार आहे. किती जेवशील दाखव. इकडे बघ, किती जेवशील? मॉब जेवत तो, नंतर दाखवते किती मॉब जेवता तो. तर आम्ही नंतर जेवतो. आपली मंडळी सगळी वाढते. तर आता ना गावाकडे मंडळी पण खूप कमी झाली बघा. एवढीच नाही तर अगोदर खूप असायची. तर सगळी मंडळी जेवायला बसली आहे आणि आपली बाकीची मंडळी वाढते. बाबू आहे, श्रवण आहे, गंप्या आहे, आपला पत्या आहे, प्रथम वगैरे सर्व मंडळी आहे वाढते. तर ही सगळी मंडळी जेवू देत, त्याच्यानंतर मग आपण आरामात जेवू. तर ही आमची वाढपी मंडळी आहे आणि काही ज्येष्ठ मंडळी आहे. गुडदा बसलं नाही ना तो अजून? हा, गुटूचा पण जेवायचा बाकी आहे. डिगून सुरुवात केला ना इकडं. भावी सुरुवात केलास? ए सुरांश, कर सुरुवात कर. जेव काय वा? काय गरम आहे मटण म्हणतो. तर बाबू इकडे, श्रवण आहे. केलात ना सुरुवात? गंप्याने ते जेवण काढलंय हे बघा. पण तो घरी जाऊन जेवणार आहे वाटतं, होय ना? घरी जाऊन जेवणार आहे. जाऊ दे भाई, तेवढंच एक वाढपी मिळालो काय. तरी वाढू कोण नको. तर इकडे स्वराजने पण जेवायला सुरुवात केली. जेवशील ना? एकच नंबर. तो बघा, स्वतःच्या हाताने जेवतोय. माका देऊन टाका. फोट टाकू नको. बस की अजून देव नाही रे. भात डाळ काय खातो? चिकन खा. गरम आहे, गरम आहे मग तू. इकडे बघ, जेवला? कसा होता जेवण? चांगला होता. किती जेवलं? दाखव तरी किती, हातान दाखव किती जेवलंस. एकच नंबर, शाबास. चला मित्रांनो, जेवण वगैरे झालं एकदम ताराट पैकी. चिकन एक चिकन एक नंबर झालेलं मस्तपैकी. आणि बाहेर जेवायलाच भारी वाटतं पंक्तीमध्ये. तर आता बरोबर कांद्याचा मासू खाला हाड जो. तर इथे ना पोळा आहे मोठं, दाखवतो ना तुम्हाला शिवरीवरती. तर काय होतं, उजेड असेल ना तर लगेच माश्या जमा होतात त्या. तर चला आता घरी चाललोय वरती. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.